नमस्कार प्रेक्षक हो, आपण जाणून घेणार आहोत एका गरीब आणि मागासलेल्या जिल्ह्यांची व्यथा नेमकी काय आहे। पालकमंत्र्यांनी संबोधलेल्या हिंगोली जिल्हा म्हणजे गरीब आणि मागासलेला जिल्हा आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। कयाधू नदीवर उभारला जाणारा खरबी उच्च पातळी बंधारा आणि त्यातून भुयारी बोगद्याद्वारे पाणी थेट इसापूर डॅम येथे वळविण्याची योजना आता तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे काय। हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या कामाची नुकताच पाहणी केली आहे, पण आता याच पाहणीमुळे संतप्त प्रश्न उभा राहतो आहे। नेमकं हिंगोलीच्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी नांदेडला पळवण्याचा हा डाव आहे का? आणि जिल्ह्यात अजूनही हजारो हेक्टर सिंचन अनुशेष बाकी असताना जवळपास 1000 कोटींचा प्रकल्प उभा राहतो आहे आणि कयाधू नदीचे पाणी दुसऱ्या जिल्ह्याकडे वळवले जाणार असल्याची चर्चाच नसून तर हे काम आता सध्या प्रगतीपथावर आहे। मग सवाल एकच उपस्थित होतो की हिंगोलीत डझनभर मंत्री आमदार खासदार असताना हिंगोलीकरांच्या हक्काचे पाणी नेमकं कोण पळवते? पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। खरबी बंधाऱ्याचा हा प्रकल्प नेमका कोणाच्या फायद्याचा? हिंगोली जिल्ह्यातील नेत्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे। त्यातच माजी आमदार रामराव ओडकुते यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे व तशाच पद्धतीने दुसरीकडे हिंगोलीकरांचे हक्काचे पाणी नांदेडला नेण्याचे कामही जोरात सुरू आहे। मग सवाल उपस्थित होतो की हिंगोलीतील सत्ताधारी डझनभर नेत्यांचा हिंगोलीकरांना उपयोग काय? नेमकं हिंगोलीकरांचं पाणी कोण पळवतंय आणि सत्ताधाऱ्यांनी मौन का बाळगलंय? हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भवितव्याशी संबंधित एक मोठा आणि गंभीर प्रश्न पुन्हा एकदा आहे। दरम्यान हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतः खरबी येथे जाऊन सुरू असलेल्या बंधारा कामाची आणि पाणी वहन बोगद्याची स्वतः पाहणी केली आहे। प्रशासनाच्या मते हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंचनासाठी हिंगोलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र दुसरीकडे प्रश्न असा उपस्थित होतो आहे की हा बंधारा नेमका हिंगोली जिल्ह्याच्या फायद्यासाठी आहे, नांदेडकरांच्या फायद्यासाठी आहे? या योजनेनुसार कयाधू नदीतील पाणी इसापूर डॅम या धरणात वळवले जाणार आहे। यासाठी तब्बल 60 ते 70 फूट जमिनीखाली भुयार बोगदा खोदण्याचे काम सुरू झाले असल्याची माहितीही समोर येत आहे आणि हे काम सध्या प्रगतीपथावरही आहे। प्रशासन सांगते की हा प्रकल्प अपर पैनगंगा प्रोजेक्ट अंतर्गत आहे आणि पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी इसापूर धरणाकडे वळवले जाईल। पण स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांचा सवाल आहे की हिंगोली जिल्ह्यात अजूनही हजारो हेक्टर सिंचन अनुशेष बाकी असताना हिंगोलीतील शेतकऱ्यांना पाणी न देता तेच पाणी नांदेड जिल्ह्याकडे का वळवले जात आहे? या प्रकल्पासाठी तब्बल 995 कोटी 41 लाख रुपयांची निविदाही काढण्यात आली आहे, म्हणजे जवळपास 1000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। पण या प्रकल्पामुळे हिंगोली जिल्ह्याच्या शेतीचे भविष्य धोक्यात येईल अशी भीतीही हिंगोलीकरांच्या मनामध्ये व्यक्त होत आहे। कारण कयाधू नदी ही हिंगोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांची जीवनवाहिनी मानली जाते। यामध्ये सेनगाव, कळमनुरी आणि आसपासच्या भागातील शेतकरी या नदीवरच अवलंबून आहेत। म्हणूनच तर प्रश्न आता तीव्र झाला असल्याचे दिसत आहे। हिंगोलीच्या शेतकऱ्यांच्या तोडचे पाणी पळवून ते नांदेडला देण्याचा हा डाव नेमका कोणाचा आहे? या निर्णयाविरोधात माजी खासदार शिवाजी माने यांनी अनेकदा आवाज उठवला होता। त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की हिंगोलीच्या हक्काचे पाणी नांदेडला वळवले जाणार असेल तर मोठे आंदोलन उभे केले जाईल आणि तशा पद्धतीचे आंदोलन उभे सुद्धा केले होते। त्याचप्रमाणे आमदार संतोष बांगर यांनीही तीव्र भूमिका घेतली होती। त्यांचेही म्हणणे स्पष्ट होते की हिंगोलीच्या पाण्याचा एक थेंबही नांदेडला जाऊ देणार नाही। माझा जीव गेला तरी चालेल पण हिंगोलीचे वाळवंट होऊ देणार नाही। पण या सर्व घोषणा हवेतच गेल्या। पूर्व भाजपचे नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी देखील या विरोधात तीव्र भूमिका घेतली होती। त्यांच्या मते हा प्रकल्प हिंगोलीच्या शेतीसाठी घातक ठरू शकतो। दरम्यान डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी यावर मात्र तीव्र मौन बाळगले होते। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की राजकीय दबावामुळे हा प्रकल्प पुढे रेटला जात आहे का आणि त्याचा फायदा इतर जिल्ह्याला होणार आहे का? सर्वात मोठा प्रश्न राजकारणावर उपस्थित केला जात आहे, तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यात आज सत्ताधारी आमदार आहेत, सत्ताधारी खासदार आहेत व माजी मंत्री आहेत व आज नवीनच राज्यसभा खासदारांची हिंगोलीकरांना लॉटरी लागली आहे। मग तरीही हिंगोलीच्या हक्काचे पाणी दुसऱ्या जिल्ह्याकडे वळवले जात असेल तर या लोकप्रतिनिधींचा नेमका उपयोग काय असा सवाल विचारत आहेत। जेव्हा निविदा काढली जात होती तेव्हा सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे मौन का होते
आणि आज योजना मंजूर होऊनही काम प्रगतीपथावर आहे, तेव्हाही सत्ताधारी मंत्री खासदाराचे मौन का? यामागे नेमकं दडलंय काय? स्वार्थी राजकारण की दबाव कारण? दरम्यान आणखी एक राजकीय विरोधाभास समोर येतो आहे, तो म्हणजे एका बाजूला हिंगोली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे, त्यामुळे आता राजकीय शक्ती वाढत असल्याचे चित्रही दाखवले जात आहे. विकास कामाच्या घोषणाही केल्या जात आहेत. पण दुसऱ्या बाजूला हिंगोलीच्या नदीवरील पाणी जर दुसऱ्या जिल्ह्याकडे वळवले जात असेल तर ही राजकीय ताकद नेमकी कुणाची? हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष अजूनही पूर्ण झालेला नाही. सुमारे 15,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र अजूनही सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे. अशाच परिस्थितीत जर कयाधू नदीचे पाणीच बाहेर गेले तर भविष्यात हिंगोली जिल्हा खरंच वाळवंटाच्या दिशेने जाईल का, असा सवाल आता हिंगोलीकर उपस्थित करू लागले आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रकल्पाची पाहणी करून गेले. काम वेगाने सुरू आहे, पण आता खरा प्रश्न प्रशासनाचा नाही, तर प्रश्न आहे हिंगोलीकरांच्या भवितव्याचा. आणि त्यामुळेच हिंगोली जिल्ह्यात आता एकच आवाज, हक्काचे पाणी वाचवायचे की राजकारणासाठी ते वाहून द्यायचे? याच प्रश्नाचे उत्तर आता प्रशासन, शासन आणि हिंगोलीच्या सत्ताधारी डझनभर लोकप्रतिनिधींना द्यावे लागणार आहे का? आज योजना मंजूर होऊनही काम प्रगतीपथावर आहे, तेव्हाही सत्ताधारी मंत्री खासदाराचे मौन का? यामागे नेमकं दडलंय काय? स्वार्थी राजकारण की दबाव कारण? दरम्यान आणखी एक राजकीय विरोधाभास समोर येत आहे, तो म्हणजे एका बाजूला हिंगोली जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे, राजकीय शक्ती वाढत असल्याचे चित्रही दाखवले जात आहे. पण दुसऱ्या बाजूला हिंगोलीच्या नदीवरील पाणी जर दुसऱ्या जिल्ह्याकडे वळवले जात असेल तर ही राजकीय ताकद नेमकी कुणाची? हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष अजूनही पूर्ण झालेला नाही. सुमारे 15,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र अजूनही सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे. अशा परिस्थितीत जर कयाधू नदीचे पाणीच बाहेर गेले तर भविष्यात हिंगोली जिल्हा खरंच वाळवंटाच्या दिशेने जाईल का, असा सवाल आता हिंगोलीकर उपस्थित करू लागले आहेत. आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रकल्पाची पाहणी करून गेले. काम झपाट्याने सुरू आहे, पण आता खरा प्रश्न म्हणजे प्रशासनाचा नाही, तर प्रश्न आहे हिंगोलीकरांच्या भवितव्याचा. आणि त्यामुळेच हिंगोली जिल्ह्यात आता एकच आवाज उठतो आहे, तो म्हणजे हिंगोलीच्या हक्काचे पाणी वाचवायचे की राजकारणासाठी ते वाहून द्यायचे? या प्रश्नाचे उत्तर आता प्रशासन, शासन आणि हिंगोलीच्या सत्ताधारी डझनभर द्यावे लागणार आहे. एकीकडे प्रशासन सांगत आहे की हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकरी यांना याचीच भीती वाटू लागली आहे की कयाधू नदीचे पाणी भुयारी बोगद्याद्वारे इसापूर डॅम येथे वळवले गेले तर हिंगोलीच्या शेतीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. हे मात्र नाकारून चालणार नाही. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला आहे. मात्र आता खरी कसोटी आहे ती म्हणजे लोकप्रतिनिधीची आणि शासनाच्या निर्णयाची. हिंगोली जिल्ह्यात अजूनही सिंचनाचा मोठा अनुशेष बाकी आहे, त्यामुळे कयाधू नदीवरील पाण्याचा प्रत्येक थेंब हा येथील शेतकऱ्यांसाठी अमूल्य मानला जातो. म्हणूनच तर आता सर्वसामान्य नागरिकांमधून एकच प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे हिंगोलीच्या हक्काचे पाणी खरंच दुसऱ्या जिल्ह्याकडे वळवले जाणार आहे का, की हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठीच आहे? या प्रश्नाची स्पष्ट उत्तरे शासन आणि प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. तोपर्यंत हिंगोली जिल्ह्याच्या पाण्याच्या राजकारणाचा हा वाद आणखीन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूज लाईव्हचं डिजिटल प्लॅटफॉर्म. धन्यवाद.